श्री स्वामी समर्थ। घरात किंवा घराच्या बाहेर आपल्यातील प्रत्येक जण हा काही ना काही संकटाने घेरलेला, समस्यांनी घेरलेला असतो। प्रत्येक जण या गोष्टीमुळे त्रस्त असतो। वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येक जण असंख्य दुःखाने, संकटाने, मानसिक अशांतता अनुभवतो। अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे आणि ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण। वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस आपल्याला काय करावे हे सुचत नाही, त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथात पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी धार्मिक मान्यता आहे। श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे। तुमच्या कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात। गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे। स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। प्रखर पितृदोष व प्रखर वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूपच लवकर प्रभावी अनुभव येतात। गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथामध्ये सूचक मार्गदर्शन केले आहे। विशिष्ट समस्यांवर जसे की विवाह, शिक्षण, आरोग्य यांमध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे। 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत आहे आणि त्यासोबतच या 7 दिवसांमध्ये पाळावयाचे महत्त्वाचे आहार, विहार आणि विचार याविषयींचेही नियम असतात। दत्त जयंती निमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या, स्वामी सेवेकरांच्या सेवेमध्ये श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। अनेक दत्त शक्तिपीठांमध्ये सामूहिक पद्धतीने श्री गुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्त जन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे। आपल्या पत्रिकेमधील ग्रहतारे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेमध्ये सांगतात किंवा या ग्रंथामध्ये देखील याचा निश्चित उल्लेख केलेला आहे। आणि म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणे आनंद घ्यावा। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून अशाच प्रकारची आध्यात्मिक नवनवीन माहिती तुम्हाला इथून पुढेही मिळत राहील। पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।